नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मानकापुरातील मेन रोडची झाली चाळण। मानकापूर मुख्य बाजारपेठेतील मेन रोड कॉन्क्रीट रस्ता मंजूर झाल्याचं नुसते बोर्डच, मात्र कामाचा अद्याप श्रीगणेशा नाहीच। आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी झाली मानकापूरची अवस्था। मानकापुरातील हुडा चौक ते चावडी चौक पर्यंत मेन रोडची खड्ड्याने चाळण झाली आहे। खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिक त्रस्त झालेत। बेजार मानकापूर ग्रामपंचायतीचे सर्व लोकप्रतिनिधी त्या रस्त्याने ये जा करतात, मात्र त्याच डबक्यातील पाण्यातून ये जा करत असताना एकाही सदस्याला त्याचं दुःख होत नाही। यासारखं दुसरं कोणतेही उदाहरण देता येत नाही। सदरचा रस्ता कॉन्क्रीट मंजूर झाला असून कॉन्क्रिटीकरणाला अद्याप सुरुवातच झाली नाही, त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणारे लोक संतप्त झाले। डॉक्टर रमेश आर्गे यांच्या हॉस्पिटल समोरील रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। सदरची बाब काही सदस्यांच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा आळीमिळी गुपचिळी असा पवित्रा सदस्यांनी घेतला। धडाडीचे ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार आणि माजी उपाध्यक्ष युनुस मुल्ला यांच्या रस्त्याचा प्रश्न निदर्शनाला आणून दिलाय, मात्र त्यांनी सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाकडे डोळेझाक केले। तसेच गावाच्या पश्चिमेकडील पोळघर ते जयपाल चौगुले यांच्या घरापर्यंत रस्त्यावर खड्डे पडले। या रस्त्याला वाली कोण नाही, काही खड्ड्यांना वाली कोण नाही हेच समजेना झालंय। स्थानिक प्रशासनाने या महत्त्वाच्या मेन रोडकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर काम करावं असं नागरिकांनी बोलून दाखवलं। मेन रोडवरील आर्गे हॉस्पिटलच्या समोरील काही लोकांनी गटारी बंद केल्या। गटारी बंद असलेली बाब मानकापुरातील एक सुज्ञ नागरिक सुरेश पाटील गवळी यांनी आज रविवार 27/7/2025 रोजी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिली। त्यामुळे तिथे रस्त्यावर पाणी साठत असून सदरच्या रस्त्यावरून ये जा करत असताना वाहनांच्या जाण्या येण्यामुळे रस्त्यावर चालत असणाऱ्या लोकांच्या अंगावर घाण पाणी उडत असतं, त्यामुळे सदर लोकांना कपडे घाण झालेले घेऊन घराकडे जावं लागतंय। मानकापूर ग्रामपंचायतमध्ये काही ग्रामपंचायत सदस्य क्वालिफाईड तसे समजूतदार असून सुद्धा सदरचे प्रश्न का संपत नाहीत असा सवाल निर्माण होतोय।